अक्कलकोट एक छोटंसं गाव, पण त्या गावाचं भाग्य इतकं मोठं होतं की तिथे स्वतः परमात्म्याचा अवतार श्री स्वामी समर्थ येऊन वास करू लागले. लोक त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखू लागले. त्यांचं रूप साधं होतं, पण डोळ्यांत एक विलक्षण तेज, जणू सर्व विश्वाचं ज्ञान त्या नजरेत सामावलेलं होतं. कोणी त्यांना साधू म्हणायचं, कोणी योगी, तर काहींना ते थेट दत्तगुरूंचा अवतार वाटायचे. एक दिवस सकाळची वेळ होती. गावातल्या विठोबा नावाच्या शेतकऱ्याचं जीवन खूप कठीण चाललं होतं. त्याच्या घरात गरिबी, कर्ज आणि आजारी बायको. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच चिंता असायची. त्या दिवशी तो शेतातून परत येत होता, खूप थकलेला. पोटात अन्न नव्हतं, डोक्यात हजार चिंता. अचानकच त्याच्यासमोर एक साधू येऊन उभा राहिला. "अरे, भुकेला आहे, काही खायला आहे का?" त्या साधूने विचारलं. विठोबाने वर त्यांच्याकडे पाहिलं आणि क्षणभर थांबला. त्याच्या मनात विचार आला की मी स्वतः उपाशी आहे, माझ्या घरी काहीच नाही आणि हा साधू अन्न मागतोय. पण लगेचच त्याच्या मनात दुसरा विचार आला. देव कोणत्या रूपात भेटेल सांगता येत नाही. त्याने नम्रपणे उत्तर दिलं, "महाराज, माझ्याकडे फार काही नाही, पण जे आहे ते मी तुम्हाला देतो." तो साधू म्हणजेच स्वामी समर्थ होते. पण विठोबाला त्याची कल्पना नव्हती. विठोबा आपल्या घरी गेला. त्याच्या बायकोनं विचारलं, "काय झालं? एवढ्या घाईत घरी का आलात?" तो म्हणाला, "बाहेर एक साधू उभे आहेत, त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे." बायको थोडीशी चिडली. "आपण स्वतः घरात उपाशी आहोत आणि तुम्ही साधूंना खाऊ घालणार?" पण विठोबाने शांतपणे सांगितलं, "आपण देवावर विश्वास ठेवतो ना, मग आज त्याचीच परीक्षा आहे." घरात फक्त थोडंसं ज्वारीचं पीठ आणि थोडंसं पाणी होतं. त्यानं लगेचच भाकरी बनवली आणि त्या साधूंना देण्यासाठी बाहेर गेला. पण बाहेर कोणीच नव्हतं. तो घाबरला. इकडे तिकडे पाहू लागला. थोड्या अंतरावर एका झाडाखाली ते साधू शांतपणे बसले होते. विठोबा त्यांच्याकडे गेला आणि नम्रपणे म्हणाला, "महाराज, हे घ्या, आमच्याकडचं थोडंसं अन्न." स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं आणि ते लगेचच त्याला म्हणाले, "तू स्वतः उपाशी असताना आम्हाला अन्न दिलंस. तुला काय हवं आहे ते सांग." विठोबाने नम्रपणे त्यांना उत्तर दिलं, "मला काही नको महाराज, फक्त माझ्या घरात सुख शांती असू द्या." स्वामी थोडं हसले. "जा, उद्यापासून तुझं नशीब बदलेल." विठोबा घरी गेला. त्याला काहीच समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतात गेला आणि त्याला जे दिसलं ते पाहून तो थक्क झाला. त्याच्या कोरड्या शेतात अचानकच पाण्याचा झरा उगवला होता. तो धावतच घरी आला. "अगं, आपल्या शेतात पाणी आलंय." त्याची बायकोही विश्वास ठेवत नव्हती. पण दोघंही गेले आणि पाहिलं. खरोखरच शेत हिरवगार होऊ लागलं होतं. काही दिवसांतच त्यांचं शेत भरभरून पीक देऊ लागलं. कर्ज फिटलं. घरात आनंद परत आला. तेव्हा विठोबाला जाणवलं, तो साधू साधा नव्हता, ते स्वतः स्वामी समर्थ महाराज होते. तो लगेच अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या चरणी पडला. "महाराज, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही." स्वामी शांतपणे म्हणाले, "देव ओळखण्याची गरज नसते, श्रद्धा असली की देव स्वतः येतो." त्या दिवसापासून विठोबा स्वामींचा भक्त झाला. पण स्वामींच्या लीला इथेच संपत नव्हत्या. एक दिवस गावात एक श्रीमंत माणूस आला. त्याला स्वामींची कीर्ती ऐकली होती, पण त्याला विश्वास नव्हता. तो मनात म्हणाला, "हे सगळं खोटं आहे, मीच त्यांची परीक्षा घेतो." तो स्वामींच्या जवळ गेला आणि म्हणाला, "जर तुम्ही खरे संत असाल तर मला आत्ताच चमत्कार दाखवा." स्वामी शांत होते, काहीच बोलले नाहीत. तो माणूस चिडला. "काय झालं? काही येत नाही का?" स्वामी अचानकच म्हणाले, "तू आधी स्वतःला ओळख, मग आम्हाला ओळख." तो माणूस हसू लागला. "हे सगळं फसवणूक आहे." इतक्यातच त्याला अचानकच चक्कर आली आणि तो खाली जमिनीवर पडला. गावकरी घाबरले. त्याला शुद्ध आली तेव्हा तो व्यक्ती
रडत होता. महाराज, मला माफ करा, मी अहंकारात अंध झालो होतो. स्वामी त्यावर त्याला म्हणाले, अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे. त्या दिवसापासून तो माणूसही आता स्वामींचा भक्त झाला. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आता दररोज लोकांची गर्दी व्हायची. कोणी दुःख घेऊन यायचं, कोणी आशा घेऊन, तर कोणी फक्त त्यांच्या दर्शनासाठी यायचं. एक दिवस दुपारची वेळ होती. ऊन प्रचंड होतं, पण तरीही एक स्त्री धावत धावत स्वामींच्या दिशेनं येत होती. तिच्या डोळ्यांत अश्रू, चेहऱ्यावर भीती. ती स्वामींच्या चरणी येऊन कोसळली. महाराज, महाराज, माझ्या मुलाला वाचवा, तो मरणाच्या दारात आहे. गावकरी शांत झाले. सगळ्यांचं लक्ष त्या स्त्रीकडे गेलं. स्वामी शांतपणे तिच्याकडे पाहत होते. काय झालं? त्यांनी तिला विचारलं. ती रडतच म्हणाली, माझा मुलगा 3 दिवसांपासून खूप आजारी आहे. औषधं केली, देवाला प्रार्थना केली, पण काहीच फरक नाही. डॉक्टर म्हणतात की तो आता वाचणार नाही. ती पुन्हा रडू लागली. महाराज, तुम्हीच शेवटची आशा आहात. स्वामी काही क्षण शांत राहिले, जणू काहीतरी जाणून घेत होते. मग त्यांनी हळूच डोळे मिटले आणि म्हणाले, जा घरी, तुझा मुलगा ठीक होईल, त्याला काहीच होणार नाही. ती स्त्री थोडी थांबली. खरंच महाराज? स्वामी फक्त हसले. श्रद्धा ठेव, म्हणाले. ती लगेचच घरी पळत गेली. गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. खरंच तो मुलगा वाचेल का, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. त्या स्त्रीचं घर गावाच्या टोकाला होतं. ती धावत धावतच आत गेली आणि तिला जे दिसलं ते पाहून ती थक्क झाली. तिचा मुलगा, जो काही वेळापूर्वी बेशुद्ध पडला होता, तो आता उठून बसला होता. आई, मला भूक लागली आहे, जेवायला दे, तो हळू आवाजात म्हणाला. आईच्या डोळ्यांतून आनंद अश्रू वाहू लागले. ती त्याला मिठी मारतच म्हणाली की स्वामी समर्थांनी तुला वाचवलंच बाळा. त्या दिवसापासून त्या स्त्रीची श्रद्धा अजूनच स्वामींच्या प्रती वाढली. ती दररोज स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागली. पण एक दिवस तिच्या मनात असाच एक विचार आला की स्वामी खरंच देव आहेत का, की फक्त योगी? मनातला हा छोटासा संशय. आणि इथून सुरू झाली तिची परीक्षा. एक दिवस ती स्वामींच्या जवळ बसली होती. स्वामी शांत होते, पण अचानकच ते तिच्याकडे पाहूनच तिला म्हणाले, काय अजूनही आमच्या प्रती शंका आहे? ती दचकली. महाराज, मी काही बोललेच नाही, तरीही तुम्हाला समजलं? स्वामी हसले. मनातलं आम्हाला कळतं. ती लाजली आणि त्यांच्या चरणी पडली आणि म्हणाली की मला माफ करा, माझ्या मनात शंका आली. स्वामी म्हणाले, श्रद्धा आणि शंका एकत्र राहत नाहीत. जेव्हा श्रद्धा पूर्ण होते तेव्हा चमत्कार घडतो. ती स्त्री आता पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवू लागली. दरम्यान अक्कलकोटमध्ये स्वामींची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली होती. एकदा एक मोठा व्यापारी तिथे आला. त्याच्याकडे खूप पैसा होता, पण मनात शांती नव्हती. तो स्वामींच्या समोर गेला आणि म्हणाला, माझ्याकडे सर्व काही आहे, पण माझं मन शांत नाही. मला काही उपाय सांगा. स्वामी म्हणाले, तू कधी कोणाला मदत केली आहेस का? तो थोडासा थांबला. मी दान देतो, मंदिरात मी पैसे देतो. स्वामी हसले. दान म्हणजे फक्त पैसा नाही, मनाने दिलेलं दान खूप मोठं असतं. व्यापारी गोंधळला. मग मी आता काय करू? स्वामी म्हणाले, उद्या सकाळी गावात फिर आणि जो पहिला गरजू माणूस तुला दिसेल त्याला तू मदत कर. दुसऱ्याच दिवशी व्यापारी गावात फिरत होता. त्याला एक वृद्ध माणूस दिसला. तो खूप थकलेला होता. व्यापाराने त्याला पैसे द्यायला हात पुढे केला, पण वृद्ध म्हणाला, मला पैसे नकोत, मला फक्त पाणी दे. व्यापाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्याने लगेचच पाणी आणून त्या वृद्ध माणसाला दिलं. वृद्धाने ते पाणी पिलं आणि म्हणाला, देव तुझं भलो करो. त्या क्षणी व्यापाराच्या मनात एक वेगळीच शांतता आली. तो लगेचच धावतच स्वामींकडे गेला. महाराज, आज मला
खरं समाधान मिळालं. स्वामी म्हणाले, जेव्हा तू कोणासाठी काही करतोस तेव्हा देव तुझ्यासाठी काहीतरी करतो, हे मात्र लक्षात ठेव. स्वामी समर्थांच्या प्रत्येक लीलामागे एक संदेश होता. ते कधी चमत्कार करून दाखवायचे, तर कधी साध्या गोष्टींतून मोठं सत्य शिकवायचे. लोक त्यांच्या जवळ येत आणि बदलून जात, पण अजून एक मोठी घटना घडणार होती. तिथं अक्कलकोटमध्ये दिवसेंदिवस स्वामी समर्थांची कीर्ती आता वाढत होती. दूरदूरच्या गावांतून लोक त्यांच्या दर्शनांसाठी येत होते. कुणाच्या आयुष्यात चमत्कार घडत होते, तर कुणाला योग्य मार्ग मिळत होता. पण जिथे श्रद्धा असते तिथे शंका आणि अहंकारही जन्म घेतात. एक दिवस गावात गणेशराव नावाचा एक मोठा जमीनदार आला. त्याच्याकडे खूप संपत्ती होती, नोकर चाकर होते, मान सन्मान सगळं काही त्याच्याकडे होतं. पण त्याच्या मनात अहंकार खूप भरलेला होता. त्याने स्वामींबद्दल खूप ऐकलं होतं, पण त्याला विश्वास नव्हता. तो गावकऱ्यांना म्हणाला, हे सगळं एक नाटक आहे, लोकांना फसवण्याचा धंदा. गावकरी शांत होते, कारण त्यांना स्वामींची खरी शक्ती आता माहिती झाली होती. गणेशराव थेट स्वामींच्या समोर गेला. स्वामी नेहमीप्रमाणे शांत बसले होते, डोळे मिटून. गणेशराव मोठ्यानं हसतच म्हणाला, अहो महाराज, तुम्ही खूप मोठे संत म्हणे. स्वामींनी डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं, पण गणेशरावाला ते समजलं नाही. तो पुढे लगेच म्हणाला, जर तुम्ही खरे संत असाल तर मला आत्ताच्या आत्ता चमत्कार करून दाखवा. गावकऱ्यांचं हृदय धडधडू लागलं, पण स्वामी शांतच होते. गणेशराव अजूनच चिडला, काय झालं, काही येत नाही का, फक्त लोकांना फसवताय. स्वामी हळूच म्हणाले, तू स्वतःला ओळखतोस का? गणेशराव हसला, मी कोण आहे ते सगळ्यांनाच इथे माहिती आहे. या गावात माझ्यासारखा श्रीमंत कोणीच नाही. स्वामी म्हणाले, श्रीमंती ही ओळख नसते, ती फक्त आपली परीक्षा असते. गणेशरावला राग आला, मला उपदेश करू नका, मला चमत्कार दाखवा. स्वामी काहीच बोलले नाहीत. अचानक गणेशरावांच्या अंगात एक विचित्र बेचैनी सुरू झाली. त्याला चक्कर आली आणि तो खाली जमिनीवर कोसळला. सगळे गावकरी धावले, अरे काय झालं? त्याचे नोकर घाबरले. काही वेळाने त्याला आता शुद्ध आली, पण आता तो आधीसारखा राहिला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक भीती होती. तो थरथरतच म्हणाला, महाराज, तुम्ही मला माफ करा. सगळेच आता आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे बघू लागले. काय झालं? गावकऱ्यांनी विचारलं. गणेशराव रडत म्हणाला, मी खाली पडलो तेव्हा मला माझं आयुष्य दिसलं, माझे केलेले पाप दिसले, मी किती लोकांना त्रास दिला ते दिसलं, किती अन्याय केला ते दिसलं. तो स्वामींच्या चरणी पडला. माझा अहंकार माझं डोकं खाल्लं होतं, मला माफ करा. स्वामी शांतपणे म्हणाले, जेव्हा माणूस स्वतःच्या चुका पाहतो तेव्हाच त्याचा खरा जन्म होतो. गणेशराव आता पूर्णपणे बदलला होता. त्या दिवसापासून तो गरिबांना मदत करू लागला, नोकरांशी प्रेमाने वागू लागला. गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं, हा तोच गणेशराव का? पण कथा इथेच संपत नाही. एक दिवस गावात एक मोठा वाद निर्माण झाला. दोन भाऊ रामू आणि शामू एका जमिनीवरून भांडत होते. दोघंही म्हणत होते की ही जमीन माझी आहे. गावात खूपच गोंधळ झाला. शेवटी सगळ्यांनी ठरवलं की हा वाद स्वामी समर्थच सोडवतील. दोघेही स्वामींच्या समोर आले. रामू स्वामींना म्हणाला, महाराज, ही जमीन माझ्या बापाची आहे. शामू म्हणाला, खोटं आहे, ही जमीन माझ्या नावावर आहे. दोघंही भांडू लागले. स्वामी शांतच होते. थोड्या वेळाने त्यांनी जमिनीवर हात ठेवला आणि डोळे मिटले. काही क्षणांनी ते म्हणाले, ही जमीन तुमच्या वडिलांची होती, पण त्यांनी ती दान केली होती. दोघंही थक्क झाले. पण आम्हाला कधी सांगितलं नाही, रामू म्हणाला. स्वामी म्हणाले, कारण त्यांनी अपेक्षा केली होती की तुम्ही दोघंही प्रेमाने एकत्र राहाल. दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना
त्यांच्या वडिलांची आठवण लगेचच झाली आणि ते एकमेकांकडे पाहू लागले आणि अचानकच दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली. आपण भांडू नको, शामू म्हणाला. हो, आपण जमीन एकमेकांना वाटून घेऊ, रामू म्हणाला. गावकरी आनंदी झाले. स्वामी समर्थांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं, जिथे अहंकार संपतो तिथे प्रेम सुरू होतं. त्या दिवसानंतर अक्कलकोटमध्ये आणखीनच श्रद्धा वाढली. लोकांना समजलं, स्वामी फक्त चमत्कार करत नाहीत, ते माणसांचं आयुष्य बदलतात. पण अजूनही एक मोठी परीक्षा बाकी होती. एक भक्त जो स्वामींवर खूप प्रेम करायचा, त्यालाच एक कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागणार होतं आणि त्या प्रसंगातून दिसणार होतं खरी श्रद्धा म्हणजे काय असतं ते. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या चरणी असंख्य भक्त येत होते. त्यांच्यातच एक नाव खूप प्रसिद्ध होतं, गोविंदा. गोविंदा साधा माणूस होता, ना खूप श्रीमंत ना खूप गरीब, पण त्याच्याकडे एकच मोठं धन होतं, स्वामींवरील अढळ श्रद्धा. तो रोज सकाळी उठून स्वामींच्या दर्शनाला जायचा, त्यांची सेवा करायचा आणि दिवसभर त्यांचं नामस्मरण करत राहायचा. लोक त्याला म्हणायचे की तू इतका वेळ स्वामींमध्ये का घालवतोस? तुझं स्वतःचं तुला आयुष्य नाही का? गोविंदा हसूनच त्यांना उत्तर द्यायचा, माझं आयुष्यच माझे स्वामी आहेत. एक दिवस गोविंदाच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलं. त्याच्या घराला अचानकच आग लागली. सगळं काही जळून खाक झालं, घर, सामान, साठवलेले पैसेही. गावकरी धावत आले, आग विझवली, पण खूप उशीर झाला होता. गोविंद शांत उभा होता. कोणी विचारलं, आता काय करशील? तो फक्त एकच म्हणाला की माझे स्वामी आहेत ना. दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे स्वामींच्या दर्शनाला गेला. लोक त्याला तिथे पाहून आश्चर्यचकित झाले. अरे, तुझं घर जळून गेलं आणि तू इथे आलास? गोविंदा शांतपणे त्यांना म्हणाला, घर जळलं, श्रद्धा तर नाही. तो स्वामींच्या चरणी पडला. महाराज, तुम्ही जे केलं ते योग्यच केलं असेल. स्वामी काहीच बोलले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच भाव या भक्ताविषयी होता. काही दिवस गेले. गोविंद आता एका छोट्या झोपडीत राहू लागला, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही समाधान होतं. एक दिवस गावात एक मोठा व्यापारी आला. त्याला कामासाठी एक प्रामाणिक माणूस हवा होता. गावकऱ्यांनी लगेचच त्याला गोविंदाचं नाव सांगितलं. व्यापारी गोविंदाला भेटला. तू माझ्यासाठी काम करशील का? गोविंदा म्हणाला, काम प्रामाणिक असेल तर मी नक्कीच करेन. व्यापारी यावर खुश झाला. गोविंदाने काम सुरू केलं. तो इतका प्रामाणिक होता की काही दिवसांतच व्यापाराचा विश्वास त्यानं जिंकला. एक दिवस व्यापाऱ्याने त्याला मोठी जबाबदारी दिली. ही पैशांची पिशवी घेऊन तू शहरात जा आणि सुरक्षित पोहोचव. पिशवीत खूप मोठी रक्कम होती. गोविंदा प्रवासाला निघाला. रात्र झाली. तो जंगलातून जात होता. अचानकच काही दरोडेखोर त्याच्या समोर आले. काय आहे या पिशवीत? त्यांनी धमकावूनच त्याला विचारलं. गोविंदाला सगळं समजलं. तो मनातच म्हणाला की स्वामी, आता तुमच्यावरच हे सगळं आहे. दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला, पण गोविंदा घाबरला नाही. तो फक्त स्वामींचं नाव घेतच राहिला. आणि अचानकच तिथे एक वृद्ध साधू प्रगट झाले. त्यांच्या डोळ्यात तेज होतं. ते दरोडेखोरांकडे पाहूनच म्हणाले की थांबा. दरोडेखोर घाबरले. कोण आहात तुम्ही? त्यावर साधू म्हणाले की तुम्ही याला सोडा, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होईल. दरोडेखोरांनी काहीतरी वेगळंच जाणवलं. ते घाबरूनच तिथून पळून गेले. गोविंदा थक्क झाला. तो त्या साधूंच्या चरणी पडला. माझं रक्षण केलंस, धन्यवाद. तो वर पाहतो तर ते साधू गायब झाले होते. गोविंदाच्या डोळ्यात अश्रू आले. स्वामी, तुम्हीच होतात ना? तो सुरक्षित शहरात पोहोचला आणि काम पूर्ण केलं. व्यापारी
खूप जास्त खुश झाला. तू खूप प्रामाणिक आहेस. आजपासून तू माझा भागीदार आहेस. गोविंदाचं आयुष्य अचानकच खूप बदललं. तो पुन्हा अक्कलकोटला आला. स्वामींच्या चरणी पडून तो स्वामींना म्हणाला की महाराज, तुम्ही माझी परीक्षा घेतली, पण कधीच मला एकटं सोडलं नाही. स्वामी हसले. भक्तांची परीक्षा होते, पण देव त्याला सोडत नाही. त्या दिवसापासून गोविंदा आणखीनच श्रद्धेनं स्वामींची सेवा करू लागला. गावकऱ्यांना समजलं, खरी श्रद्धा म्हणजे संकटातही देवावर विश्वास ठेवणं. पण अजून एक शेवटचा संदेश बाकी होता. स्वामी समर्थ स्वतः त्यांच्या भक्तांना एक मोठा जीवनधडा देणार होते. अक्कलकोट तेच गाव, तीच भक्तांची गर्दी, पण वातावरणात आज काहीतरी खूप वेगळं होतं. स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे वडाच्या झाडाखाली बसले होते, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. जणू काही ते आतून खूप दूर पाहत होते. भक्त रोजच्या प्रमाणे येत जात होते, दर्शनं घेत होते, पण काही जणांना जाणवत होतं की आज काहीतरी खास घडणार आहे. गोविंदा, विठोबा, ती आई आणि अनेक भक्त स्वामींच्या जवळ बसले होते. अचानकच स्वामींनी आपले डोळे उघडले आणि सगळ्यांकडे एकटक पाहिले. ऐका, त्यांनी हळू आवाजात सांगितलं. सगळे आता शांत झाले. हे शरीर नश्वर आहे. एक दिवस सगळ्यांनाच सोडून जावं लागतं. भक्तांच्या मनात धडकी भरली. गोविंदा घाबरून म्हणाला, महाराज, असं का बोलतात तुम्ही? आम्हाला सोडून कधीच जाऊ नका. स्वामी हसले. अरे, आम्ही कुठे जाणार आहोत? आम्ही तर इथेच आहोत. फक्त आमचं रूप बदलणार. एक स्त्री रडतच म्हणाली, महाराज, तुमच्याशिवाय आम्ही इथे कसे राहू? स्वामी शांतपणे म्हणाले, जेव्हा जेव्हा तुम्ही मला आठवाल, मी तुमच्या जवळ असेन. स्वामी पुढे म्हणाले, लक्षात ठेवा, कधीही अहंकार करू नका. गरजूंना मदत करा आणि सर्वात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा की देवावरची श्रद्धा कधीही सोडू नका. त्यांनी गोविंदाकडे पाहिलं. तू संकटातही विश्वास ठेवला, म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी नेहमीच उभे राहिलो. गोविंदाच्या डोळ्यांत अश्रू आले. स्वामींनी विठोबाकडे पाहिलं आणि म्हणाले, तू उपाशी असताना मला अन्न दिलंस, म्हणूनच तुझं आयुष्य कायमचं बदललं. त्या आईकडे पाहून ते म्हणाले की आईचं प्रेम आणि श्रद्धा यापेक्षा मोठी शक्ती तरी या जगात नाही. सगळ्यांना आपापला धडा मिळत होता. अचानकच वातावरण खूप शांत झालं. स्वामींनी डोळे मिटले आणि सगळे थांबले. वेळ जणू थांबली होती. काही क्षणांनी स्वामींच्या होठांवर हलकसं स्मित आलं आणि त्यांनी हळू आवाजात म्हटलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या शब्दांनी सगळं वातावरण भारावून गेलं. भक्त रडू लागले, पण त्याच वेळी त्यांच्या मनात एक वेगळीच शक्ती आली. त्या दिवसानंतर स्वामींचं शरीर जरी दिसेनासं झालं, तरीही त्यांची उपस्थिती प्रत्येक भक्ताला जाणवू लागली. कोणी संकटात असताना स्वामींची आठवण काढायचं आणि त्यांना मार्ग सापडायचा. कोणी दुःखात असताना स्वामींचं नाव घ्यायचं आणि त्यांचं मन शांत व्हायचं. गोविंदा, विठोबा आणि इतर भक्तांनी स्वामींचा संदेश हा पुढे नेला. ते लोकांना सांगू लागले की स्वामी समर्थ आजही आहेत, फक्त श्रद्धेनं त्यांना हाक मारा. अक्कलकोट आजही पवित्र आहे, कारण तिथे फक्त एक संत नव्हता, तिथे स्वतः परमात्मा वास करत होता. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? श्रद्धा असेल तरच अशक्यही शक्य होईल. अहंकार माणसाला खाली आणतो आणि गरजूंना मदत केल्यानेच खरं समाधान मिळतं. आणि देव कधीही आपल्याला एकटं सोडत नाही. स्वामी समर्थांचा संदेश हा एकच आहे सगळ्यांसाठी की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्ही स्वामींवर किती विश्वास ठेवता, किंवा लिहा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ. आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला
सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आमच्या कथा ऐकत रहा. धन्यवाद.